Hello guys, welcome back to my channel. मी मिताली दातार. I hope you all are doing well. So आजच्या या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे मस्जिद बंदरला बेकिंगचं सामान कुठे मिळतं. सो त्या रिलेटेड व्हिडिओ बनवते आहे मी. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आता मी निघालो स्टेशनला जायला. सो बेसिकली असं व्लॉग मी फर्स्ट टाइमच शूट करते. सो आय होप तुम्हाला हे आवडेल. सो आज मी शॉपिंग करणार आहे बेकिंगचीच. बहीण आहे माझ्यासोबत. मस्जिद बंदरला जाते, तिथून तुम्हाला शॉप पण दाखवते. कोणतं शॉप आहे, शॉपचं नाव आणि मटेरियल जे घेईल ते पण दाखवते ना. सो भेटू आता. आपण स्टेशनला पोहोचलो आहे. आता ट्रेन पकडू आणि डायरेक्ट मस्जिद बंदरला भेटूया. मस्जिद बंदरला उतरलं की टूवर्ड चर्चगेट साईडचा ब्रिज पकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथून खाली उतरल्यावर स्ट्रेट रोड जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एंडवाला लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतल्यानंतर राईट घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला मेन रोड लागेल. तिथे तुम्ही कोणालाही विचारलं क्रॉफिट मार्केट कुठे आहे तर ते सांगतील. क्रॉफिट मार्केट कसं ओळखायचं तर तुम्हाला मी एक दाखवते. जे हे कौलारूसारखं दिसतंय ते तुम्हाला दिसलं की तुम्ही समजायचं की बरोबर लोकेशनला आलात. इथेच एक आरिफ नावाचं दुकान आहे. हे तुम्हाला बोर्ड दिसेल, तिथेच त्यांचं शॉप आहे. आणि ह्यांच्या शॉपमध्ये आपल्याला MRP पेक्षा कमी रेंजमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल मिळतात. आणि ह्याच्यासमोरच एक्झॅक्ट अजून एक शॉप आहे, तिथेसुद्धा सेम मटेरियलच मिळतं. बेसिकली ह्या शॉपमध्ये सर्व मिळून जाईल. लाईक टॉपर्सपासून मोल्ड्सपासून बेस बोर्ड आपलं कॅरी बॅग्स सर्व मिळेल. आणि त्याचसोबत इथे खूप सारे शॉप्स आहेत जिथे आपल्याला घरी जे लागणारे सामान आहे ते सुद्धा मिळतं. आणि खूप अशा क्यूट गोष्टी आहेत त्या पण तिथे अवेलेबल मिळतात लो प्राईजमध्ये. म्हणजे आपलं बेसिक मार्केटमध्ये ज्या प्राईज असतात त्याच्यापेक्षा खूप कमी रेंजमध्ये इथे मिळून जातं. तर माझी बहीण माझ्यासोबत आलेली तर ती हे सर्व तर बघणारच, हे ती सोडणार नाही. सो असं करत आम्ही पूर्ण शॉपिंग करून झालो आहे. आता आम्ही परत घरी जातो आहे. सो आता आम्ही रिटर्न जाताना CST स्टेशनला पोचलो आणि इथून ट्रेन पकडू. 9:15 वाजलेत. सो आता पोचेपर्यंत एक 10-10:15 होतील. सो मी तुम्हाला काय काय घेतलं आहे हे मी दाखवेनच. तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ एंडपर्यंत. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आता आम्ही पोचलो आहे. वाजले किती आहेत का? 10:30 वाजता पोचलो आहे आम्ही. सो ह्याच्यात काय आहे त्याचं मी तुम्हाला उद्या दाखवेन. सो फर्स्ट हा बॉक्स घेतला. यूजफुल आहे हा बॉक्स. ह्याला मी नक्कीच यूज करेन त्यामुळे घेतलं आहे. गरज नव्हती पण घेतला. तर आणि हे सेकंड मी ह्याला हॉट ग्लू गन म्हणतात. तर ती आय गेस 250 त्या 230 रुपयाला मिळाली. स्पॅच्युला घेतलं. आणि त्यानंतर हे टब बॉक्स दिसले होतं मला, सो ते घेऊन आले मी. आणि ह्याला रोलिंग पिन म्हणतात. फॉन्डंट रोल करण्यासाठी यूज होतो. आणि हे एक्झॅक्टो नाईफ आहे जे फॉन्डंट कट करण्यासाठीच यूज करतात. आणि डॉल केकसाठी यूज करायची होती त्यामुळे घेऊन आली. हे फ्लाइंग बर्डचं व्हॅनिला एसेन्स आहे जे मी यूज करते ते घेऊन आले. आणि कॅस्टर शुगर, आयसिंग शुगर आणि ब्राऊन शुगर 1 kgचे पॅकेट्स घेऊन आले. आणि लास्टला हे फॉन्डंट आहे. सो एवढंच सामान आणलं होतं. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.